रात्र 23वी. अर्धनारी नटेश्वर. मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी चौथीत मी गेलो होतो. मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे, कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येईल, दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागायची. ताप आला की निजायची. ताप निघताच उठायचे. ती फार अशक्त झाली होती. मी आलो म्हणजे तिला बरे वाटे. मी तिला पाणी भरण्यास, धुणे धुण्यास मदत करीत असे. अंगणाची झाडलोट करीत असे. आईचे पाय चेपायचे हा तर सुट्टीतील माझा नेमच झाला असे. एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते. जेवणे खाणे झाली होती. वडील जेवून बाहेर गेले होते. धाकटे भाऊ झोपी गेले होते. आईचे उष्टे शेण वगैरे झाले. आई मला म्हणाली, श्याम, थोडे दळायचे का रे? का तुझे हात दुखतायत? संध्याकाळी तू खणले आहेस. गोळीचा दळा केलास ना? हात दुखले असेल तर नको. मी म्हटलं, मुळीच हात दुखत नाहीत. जात्याच्या खुंट्याला तुझा व माझा हात दोन्ही असतात. तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते. चल, मी अंगणात जातो, घालतो. पोत्यावर जाते घालतो. आईने घाल म्हणून सांगितले. मी अंगणात जाते घातले. आईने दळण आणले. दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करायच्या होत्या. मला आंबोळ्या फार आवडत असत. माय लेकरे अंगणात दळत होती व चंद्र वरून अमृताचा वर्षाव करीत होता. मंद गार वारा सुटला होता. आई ओव्या म्हणत होती व त्या ओव्यात श्याम बाळ असे माझे नाव गुंफीत होती. मला आनंद वाटत होता. दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते, कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे. आई बरोबर दळत असताना मी जात्याच्या वैरण घालण्यासही शिकलो होतो. आम्ही दळीत होतो. दळण्याचा आवाज ऐकून शेजारच्या जानकीबाईंनी आल्या. बाई, हे काय, श्याम का दळतो आहे? मी म्हटले, आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्यात म्हणून पाहायला आले. श्याम, हे रे काय, तू इंग्रजीनं शिकतोस? जानकीबाईंनी मला म्हणाल्या. मी आईला विचारले, आई, दळायला हात लावला म्हणून काय झाले? आई म्हणाली, श्याम, अरे जानकीबाई थट्टा करतात हो तुझी. त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पाहावयाला आल्या. अरे, काम करणाऱ्याला का कोणी नावे ठेवतील? आणि आईला मदत करण्यात ते कसली कोणती लाज? आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटीच समजला पाहिजे. तुझ्या भक्ती विजयात जनाबाईंबरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागला? हो, खरंच आहे. पण खरे असते का ते? देव कबीराचे शेले विणू लागे, जनाबाईचे दळण दळू लागे, धुनी धुवू लागे, नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी. नाचे खरे का? हे सारे खरं आहे का ग? असे मी विचारले. बस ना जानकीबाई, अशा उभ्या का? असे जानकीबाईस विणून आई मला म्हणाली, श्याम, अरे खरंच असते रे. देवावर ज्यांची श्रद्धा असते व ज्यांचे स्मरण ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो. तू मला मदत करीत आहेस ती देवानेच पाठवलेली. मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो. अनेकांच्या रूपाने मदत करायस देव उभा राहतो. कधी श्यामच्या रूपाने, कधी जानकीबाईंच्या रूपाने. आई, मला भेटेल का ग देव? मी एकदम विचारले. पुण्यवंतांना भेटतो. पुष्कळ पुण्य करावे, सर्वांच्या उपयोगी पडावे, म्हणजे देव भेटतो, आई म्हणाली. जानकीबाईंनी मला म्हणाल्या, श्याम, का बुवा वगैरे व्हायचे आहे की काय तुला? मग शिकतो आहेस कशासाठी? इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर, आईला नोकरीवर ने. मी म्हटलं, मला साधू व्हायचे वाटते, भक्त व्हावे असे वाटते. आई, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत बसला वाटतो. मी बसलो तर मला भेटेल का देव? आई म्हणाली, बाळ, ध्रुवाची पूर्वपुण्याई केवढी थोर, त्याचा निश्चय किती अभंग. बाप राज्य द्यायस लागला तरी तो माघारी फिरला नाही. इतके दृढ वैराग्य कोठून आणवायचे? या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर, मग केव्हा तरी देव भेटेल. जानकीबाई म्हणाली, श्याम, सोड, मी लावते आता हात, दमला असशील तो. मी आईला म्हटले, आई, तू
तूच जरा हात सोड, जानकी वहिनी व मी दळतो. जानकी वहिनी, मला वैरण घालता येते, मी आता तरबेज झालो आहे. आई, सोड ना हात थोडा वेळ. मी आईचा हात सोडवला व जानकी वहिनी आणि मी दळू लागलो. मी वैरण घालू लागलो. जानकी वहिनी, पहा कसे पीठ येते आहे ते, डोळ्यात घातले तरी खुपायचे नाही. पहा ना, मी त्यांना म्हणालो. जानकी वहिनी आईला म्हणाली, बाई, श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत. आई म्हणाली, माझ्या घरात कोण आहे मदत करायास? अजून सून थोडीच आली आहे घरात. श्याम नाही मदत करणार तर मग कोण करील? जानकीबाई, बायकांना कधी कधी पुरुषांची कामे करावी लागतात, त्यांना कमीपणा थोडाच आहे. श्याम मला डाळ तांदूळ निवडायला लागतो, धुणी धुवायला लागतो, भांडी विसळायला, सर्व कामं करण्यात तो मदत करतो. त्या दिवशी माझे लुगडे धुतलेत हो. मी म्हटले, श्याम, लोक तुला हसतील तर म्हणे कसा? आई, तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे. तुझी चौघडी मी पांघरतो, मग धुवायला का लाज वाटेल? जानकीबाई, श्यामला काही वाटत नाही. मी श्यामला बायको करून टाकले आहे, तरी त्याला ते आवडते. मित्रांनो, आईचे ते स्मृतिमय शब्द मला अजून आठवतात. पुरुषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, सेवावृत्ती, कष्ट सहन करण्याची तयारी, सोशिकता, मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असं म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घरी पुरुष मंडळी नसेल तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणे हे गुण येतील, तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येईल. ह्यालाच मी लग्न म्हणतो. लग्न करून हेच साधायचे. लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो, स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुद्धी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे व स्त्रीजवळ पुरुष गुण येणे म्हणजे विवाह होय. अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वतः पुरुष अपूर्ण आहे, स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे, परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. दोन अपूर्णांच्या लग्नाचे दोन पूर्ण जीव जणू बनतात. निराळे लग्न लावण्याची आई मला जणू जरूर ठेवीत नव्हती. प्रेम, दया, कष्ट, सेवा या स्त्री गुणांशी आई माझे लग्न लावून टाकीत होती.